हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आणि आज डे 1 आहे आणि खूप दिवसापासून काही जण मला विचारून होते की तू तुझ्या केसासाठी काय वापरतो आणि कसं तुझं हेअर केअर रुटीन आहे, त्याबद्दल मी आज सांगणार आहे. तर बघा, माझा केस माझे थोडे फ्रीझी आणि खूप कोरडे झाले. खूप दिवसापासून हेअर वॉश केलं नव्हतं त्याच्यामुळे. तर मी पहिले ऑइलिंग करतो केसांना. मी बजाजचं आमंड ऑइल यूज करतो केसांसाठी. हेल्दी असतं ते त्याच्यामुळं. तर तुम्ही तुमच्या केसांना जे सूट होईल ते ऑइल वापरू शकता. पण मी प्रिपेअर करतो की आमंड ऑइलच यूज करा, कारण ते जास्त हेल्दी राहतं केसांसाठी. तर आपण हेअर मसाज स्टार्ट करू. ऑइल घ्यायचे हातांवरती 5-6 ड्रॉप आणि चांगलं केसांमध्ये मुरस्तोवर हेअर रूटला लावायचं आहे. मस्त मसाज करायची. मसाज झाल्यानंतर अर्धा 1 तास ठेवायचं ते डोक्याला. आंघोळीच्या अगोदर, केस वॉश करायच्या अगोदर, हेअर वॉश करायच्या अगोदर मस्त केस असे मसाज करायचे. मस्त तेल मुरू द्यायचे. मी आता हे ऑइलिंग केले केसांना आणि अर्धा तास ठेवले डोक्यावरती केसांना ऑइल लावून, आणि नंतर मी हेअर वॉश करणार आहे. तर हे अगोदर आहे, हेअर वॉश अगोदर एक केस आहे माझे. माझं हेअर केअर रुटीन सिम्पल आहे, त्याच्यामुळं कोणाला वाटत राहतं का एवढे कसे केस हेल्दी. आणि हेअर वॉश केल्यानंतरचे हे केस आहे माझे. हेअर वॉश झाल्यानंतर, हेअर वॉश केल्यानंतर जनरली मी काही यूज नाही करत, पण असे दिसतात हे केस हेअर वॉश केल्यानंतर. ऑइलिंग केल्यानंतर हेअर स्मूथ दिसतात. थँक्यू. गुड बाय.